अतुल भाऊ आलेले आहेत गावावरून. अतुल भाऊ काय सांगताय गावाला? काय नाही सांगत गावचं काय आहे हवामान? हवामान खूप गरम आहे. हा. त्यामुळे कृपा करून गावी जाऊ नये. इथेच आपण आराम करून बसावे आणि इथेच आंबे फणस खाऊ. फुकटचे पैसे घालवण्यापेक्षा. मध्ये तुमचं स्वागत आहे. झाली आहे सकाळ. तो आलेले आहेत गावावरून सकाळी सकाळी आणि पळतायत. चला आता आम्ही चाललो आहोत ब्लड टेस्ट साठी. आणि कोणाकोणाला असं वाटतं की जेव्हा आपली ब्लड टेस्ट असते तेव्हाच आपल्याला खूप सारी भूक लागते, खूप झोप येते. मी तर विसरूनच गेली होती की माझी ब्लड टेस्ट आहे. तर आता आम्ही जाऊ, आपण भेटूया तिकडे. चलो. रामकिशन मध्ये पोहोचलोय. आम्ही गाडी पार्क करतोय. आता आम्ही जाऊ आतमध्ये. खूप छान नाश्ता भेटतो. सगळं मस्त. आरती चालू आहे. खूप लाईन लागली आहे. तर या लाईनीत आम्ही पण राहून ते ब्लड टेस्ट आहे. लाईनीत उभं राहिलं आहे. आता येत आहेत. आता येईल. आम्ही दोघं पण लाईनीत राहिलोय. आम्ही आता हे भरतोय. हा जो येल्लो फॉर्म असतो याच्या पाठीमागे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा असतो आणि इथे ब्लड टेस्ट होणार आहे. ब्लड टेस्ट झालाय. आता आम्ही येईन 2 तासांनी परत यायचं. हा बघा आलाय. हात पकडत आलाय. हात पकडत. आम्ही आता नाश्ता घ्यायला आलोय. पार्सल पण भेटतो. मल्टी आहे. स्वस्त आहे. आणि इडली आहे नाचणीची. आता पोहे देत आहेत आणि हा देत आहेत हे मिक्स फ्रूट आहे. हे बघा सगळं हेल्दी फूड आहे. चांगल्या गोष्टी हे बोल माणसाने चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. इतर बिलकड बाहेरचं नाही खाल्लं पाहिजे. मी खातोय. नेहा गाणे खातोय. नेहा बाहेर जाऊन तळलेले वडे सगळं एक हे बघा पोहा आहे. सलाड आहे. मीच खाणार. नाही आम्ही दोघं खाणार आहे. वडे खाणार. आम्ही दोघं खाणार आहे. तळलेली उसळ खाणार. काय खायचं ते सगळं खाणार. 2 hours later. आता आमची ब्लड टेस्ट झाली आहे. संध्याकाळी रिपोर्ट भेटणार आहे. आणि आता आम्ही जाणार आहे कामाला आणि मी जाईन सांताक्रूजला. ऊन खूप आहे. 11:30 वाजले. 11:30 खूप आहे. तर आता आम्ही बनवलेला आहे कोकम सरबत. कोकम सरबतची पार्टी आहे. ये आता आम्ही कोकम सरबत पिणार आहे. कैसा बनाय? एकदम मस्त. गोडे मस्त बनवलं एकदम. आता पीत आहोत कोकम. राजू आला आहे. इथेच मला मित्र आहे शाळेतला. इथेच ठाणे मम्मीचा हे जातो जॉबसाठी काही आजारामुळे. तर आता जातो आहे आम्ही त्याच्या पैशाला. आता त्यांचा अंतिम संस्कार चालू. आम्हाला हे झालं यायला. आता जातो तिथे घरी करा पाहिजे. त्यांच्या आत्म्यात शांती मिळू दे. ते सेवाच्या करा. 6 hours later. रिपोर्ट देतात आहे आता. बघूया आता काय काय आलंय रिपोर्टमध्ये आमच्या दोघांचे. तर आता आम्ही राऊंड मारतोय. 3rd राऊंड आहे आमचा. आज आमच्या बरोबर संदीप भाऊ आलेले आहेत. होय ना संदीप भाऊ? आमच्याकडे आम्ही दोघी असतो. 3रा माणूस चेंज होत असतो. आम्ही परत गेलाय जिमला.
तो येणार आहे लेट. तर आता आम्ही चालून जाऊ घरी. चलो. ती कसली बोलतो ना ते नाही बोलणार. हा तू बोल. त्यांना नाही जमत. तू बोल. मला पण नाही जमत बोलायला. आताच आमचा राऊंड मारून झालाय. तर आता आम्ही जाऊ घरी. तर चला बाय 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 बाय. हॉटेलमध्ये आलेलो आहे. हिला काहीतरी कोल्ड्रिंक घ्यायची आहे. हे काहीतरी गोवा मिल्कशेक आहे. यांनी दाखवलं पण यांना माहिती नाही काय कशाने बनतंय ते. आता बघूया काय घ्यायचं. मी आजच आवडणार आहे पण असं वाटतंय बघ चप्पट गेल्यासारखी झाली. आम्ही आता वॉक करून आलोय आणि हिचा प्लॅन कोल्ड्रिंक प्यायचा आहे. बघूया ठरवते काय. मी तर काय पितच नाही. फ्रेश लेमन घे ना. काय मिंट तुम्ही आमचे ब्लॉग बघत असाल असं करू नका. आम्हाला गर्दी होते म्हणून आम्ही पितोय. याला तुम्ही बोलाल आम्ही नुसते खात पितच असतो. आम्ही डाएट पण करतो. डाएट वालच येते. हा डाएट वाला आहे ते पण मला माहिती नाही. चलो आता येईन बघूया. आणि फ्रेश लाईन पण हे डाएट मध्येच आहे. डॉक्टरने सांगितलं आपल्याला फ्रेश लाईन घेऊ शकता. हा आलाय हा थोडा. आंबट आहे. आवडला बरोबर आहे. चालले दोघींचं पुढे जायचं. काय म्हणताय. गावी जा ये चाललंय. गावी गेलेला. मग आता किती 3 वेळा तर जाऊन आले. आता फायनली आता परत जाणार. ते घर बांधूनच आहे. या आमच्या दीप्तीताई आहेत. मी पिकनिकला बघितलंच आहे. आता गप्पा मारतोय आम्ही. ब्लॉग काय म्हणायचंय तुम्हाला. काय तुम्ही आमचे डेली ब्लॉग बघता की नाही. म्हणजे काय कोणता बघितला सांगा आता. आता पण काल इथं बघितलं ना काय. अरे हा बघा हा मुलगा आहे ना. पण दाखवतात ते लोक. हा आमचा आशू गावावरून आलाय. काही न घेऊन न येता असाच आलेला आहे. कसल्या आठवणी. हा किती दिवस होता गावी. 8 दिवस एकदम मौज करून आलाय. मौज रिलॅक्स. आता कामाला परत सुरुवात. बंद पडला. घरी आलो शांतापुरीवरून इकडे. तर मग बघितलं सगळं लावलं. मी गरम का होतं एवढं. बघितलं तर एक्झॉस्ट पण चालूच नाही. मला वाटलं बटन बंद आहे. बटन चालू केलं बटनच नाही. मग चेक करायला घेऊन गेलो तर अंकलकडे वकील अंकलकडे. ते बोलले की याचं जर डेडलाईन आली एक लाईन बंदच झाली. बोललं आता ते हे सगळं वाइंडिंग बिंडिंग टाकायला 1-2 दिवस जातील. आम्ही बोललो काय करायचं मग ऑप्शन. मग नवीनच घेऊन आलो बा. हा बघा नवीन घेऊन आलो. आता तो उद्या रिपेअर करून देणार आहेत आम्हाला. बघूया.